जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंधासाठी राबविण्यात येत असलेल्या मोहिमेत प्रशासनाने एका अल्पवयीन बालिकेचा विवाह रोखून तिचे भविष्य वाचविले आहे। 5 मे 2026 रोजी चाइल्ड हेल्पलाईन आणि जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने ही यशस्वी कारवाई करण्यात आली आहे। दुसऱ्या जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या एका अल्पवयीन मुलीचा विवाह अमरावती शहरात लावला जाणार असल्याची गुप्त माहिती चाइल्ड हेल्पलाईनला मिळाली होती। या माहितीच्या आधारे यंत्रणांनी तातडीने तपास केला असता संबंधित मुलगी अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले। आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती हालाकीची असल्याने कुटुंबाने हा विवाह ठरविला होता। पथकाने बालिकेच्या घरी धाड टाकली तेव्हा तिचे साखरपुड्याचा कार्यक्रम आणि विवाहाची तयारी जोरात सुरू होती। सुरुवातीला नातेवाईकांकडून काही प्रमाणात विरोध झाला, मात्र बालविवाह प्रतिबंधक कायद्याची माहिती देऊन आणि कारवाईचा इशारा दिल्यानंतर वातावरण निवळले। संबंधित बालिकेला ताब्यात घेऊन बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले असून सध्या तिला संरक्षणासाठी बालगृहात दाखल करण्यात आले आहे। तसेच पालकांकडून भविष्यात बालविवाह न करण्याबाबत लेखी हमीपत्र घेण्यात आले आहे। नागरिकांनी आपल्या परिसरात असे प्रकरण आढळल्यास त्वरित 1098 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय डबले यांनी केले आहे। तसेच बालविवाह प्रोत्साहन देणाऱ्यांना कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय गट यांनी दिला आहे। ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये द्या। आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा। समाजसेवा, मानवता आणि निस्वार्थ कर्मयोग यांचे जिवंत प्रतीक ठरलेले पद्मश्री डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन उर्फ दाजीसाहेब पटवर्धन यांची 41वी पुण्यतिथी श्रद्धा आणि कृतज्ञतेने पाळण्यात येत आहे। कुष्ठरोगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या या महान व्यक्तिमत्वाने हजारो नव्हे तर तब्बल 65,000हून अधिक कुष्ठरोगांच्या जीवनात नवा प्रकाश निर्माण केलाय। दाजीसाहेबांनी उभारलेल्या तपोवन सारख्या सेवाधामातून केवळ उपचारच नव्हे तर आत्मविश्वास, सन्मान आणि जगण्याची नवी उमेद मिळाली आहे। समाजाने दूर लोटलेल्या रुग्णांना त्यांनी मायेचा आधार देत मानवतेचा खरा धर्म समाजासमोर ठेवलाय। त्यांच्या या कार्याचा प्रभाव केवळ आरोग्य सेवेपुरता मर्यादित राहिला नाही। देशभरातील विविध वसतिगृहांमधून शिक्षण घेतलेल्या 25,000हून अधिक विद्यार्थ्यांच्या जीवनातही त्यांनी ज्ञानाचा दीप प्रज्वलित केलाय। शिक्षण, सेवा, त्याग आणि राष्ट्रभक्ती यांचा सुंदर संगम त्यांच्या जीवनात पाहायला मिळतो। स्वातंत्र्य सैनिक, शक्तिभक्त, धर्मनिरपेक्ष विचारांचे पुरस्कर्ते आणि समाजासाठी आयुष्य समर्पित करणारे दाजीसाहेब पटवर्धन हे खऱ्या अर्थाने आधुनिक संत होते। त्यांचे कार्य आणि विचार आजही समाजाला प्रेरणा देणारे आहेत। त्यांच्या 41व्या पुण्यतिथीनिमित्त विविध स्तरावरून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात येत असून मानवसेवाच खरा ईश्वर सेवा हा त्यांचा संदेश आजही तितकाच प्रेरणादायी ठरत आहे। या बातमीचा आढावा घेतलाय वरिष्ठ पत्रकार अशोकभाई जोशी यांनी। ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये द्या। आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा। मुंबईत भरलेल्या 36व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत अमरावती ग्रामीण पोलीस दलाचा दमदार जलवा पाहायला मिळालाय। तायक्वांदो, वुशू, व्हॉलीबॉल, ॲथलेटिक्स आणि रिले स्पर्धेमध्ये खेळाडूंनी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांची कमाई करत जिल्ह्याचा गौरव वाढविलाय। माननीय पोलीस कॉन्स्टेबल वैष्णवी उचितकर यांनी तायक्वांदोमध्ये सुवर्ण तर वुशूमध्ये कांस्य पदक पटकावले आहे। पोलीस कॉन्स्टेबल चिराग तायडे, आकाश इंदुरकर तसेच व्हॉलीबॉल संघातील वैशाली शिंगाडे आणि करुणा काडे यांनी रौप्य पदक जिंकले आहे। अक्षय नितनवरे आणि मनीषा पवार यांनी कांस्य पदक मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली आहे। दरम्यान पुणे येथे झालेल्या राज्य पोलीस शूटिंग स्पर्धेत पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश अंबरते यांनी 1 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्य पदक जिंकत MPC 5 फायरिंग मध्ये बेस्ट शूटर किताब पटकावलाय। जोग स्टेडियम अमरावती येथे पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या हस्ते सर्व विजेत्या खेळाडूंचा गौरव करण्यात आलाय। अमरावती ग्रामीण पोलीस दलाच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा,
आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये द्या. आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा. महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारातून अमरावती ग्रामीण पोलीस दलाच्या ताफ्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी 8 निगराणी वाहने दाखल झाली आहे. या वाहनाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, बाजारपेठा तसेच संवेदनशील आणि गर्दीच्या ठिकाणावर प्रभावी पाळत ठेवली जाणार आहे. या विशेष वाहनामध्ये अत्याधुनिक DVS GPS प्रणाली बसविण्यात आली असून त्याद्वारे घटनास्थळी तात्काळ पोहोचणे, संशयितांवर लक्ष ठेवणे आणि गुन्हेगारांना जलद गतीने अटक करणे शक्य होणार आहे. वाढत्या गुन्हेगारी, महिलांवरील अत्याचार, विनयभंग आणि अनैतिक कृत्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी ही यंत्रणा महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले. या सर्व निगराणी वाहनांचे नियंत्रण संबंधित उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली राहणार असून लवकरच ही वाहने जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये कार्यान्वित करण्यात येणार आहे. दरम्यान आज दाखल झालेल्या या भव्य आणि अत्याधुनिक निगराणी वाहनांची पाहणी पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी केली आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील पोलिसिंग अधिक गतिमान आणि प्रभावी होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये द्या. आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा. अमरावती महानगरपालिकेने प्रतिबंधात्मक प्लास्टिक विरोधात आज मोठी कारवाई करत तब्बल 1140 किलो प्लास्टिक साहित्य जप्त केलंय. स्वच्छ शहर, प्लास्टिक मुक्त शहर या उद्दिष्टाने महानगरपालिका प्रशासनाने विशेष मोहीम राबवत संबंधित व्यापाऱ्यांवर 10,000 रुपयांचा दंडही वसूल केलाय. महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या आदेशानुसार तसेच वैद्यकीय अधिकारी स्वच्छता डॉक्टर अजय जाधव आणि सहाय्यक आयुक्त मनोज शहाडे झोन क्रमांक 5 यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. इतवारा बाजार पेट्रोल पंप परिसरातील अजय बजाज यांच्या दयाल ट्रेडर्स येथे मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधात्मक प्लास्टिक विक्री सुरू असल्याची माहिती महानगरपालिकेला मिळाली होती. त्यानंतर प्लास्टिक विभाग आणि अतिक्रमण विभागाच्या संयुक्त पथकाने तात्काळ दुकानावर धडक कारवाई केली. तपासण्यादरम्यान संबंधित व्यापाऱ्याची आणखी एक गोडाऊन SBI बँक मागे असल्याचे समोर आले. त्यानंतर पथकाने त्या ठिकाणीही छापा टाकून कठोर कारवाई केली. या मोहिमेत प्लास्टिक पन्नी, प्लास्टिक ग्लास, प्लास्टिक कोटिंग असलेल्या पत्रावळ्या आदी प्रतिबंधात्मक साहित्य जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या साहित्याची किंमत अंदाजे 1,75,000 ते 2 लाख असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे दयाल ट्रेडर्स हे दुसऱ्यांदा प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा साठा आढळून आल्याने संबंधित व्यापाऱ्याकडून 10,000 दंड धनादेशाद्वारे वसूल करण्यात आलाय. या कारवाईत प्लास्टिक नोडल अधिकारी AK गोहर, प्लास्टिक स्वास्थ्य निरीक्षक सचिन सोनी तसेच अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. महानगरपालिकेने स्पष्ट केले की स्वच्छ शहर, प्लास्टिक मुक्त शहर ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रतिबंधात्मक प्लास्टिक विरोध ही मोहीम पुढील काळात आणखी तीव्र करण्यात येणार आहे. ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये द्या. आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा.